हॅलो गाईस, आम्ही निघालो संध्याकाळी शेतात जायला, कारण उद्याचा श्रावण सोमवार होता. म्हणून आम्हाला बेलफुलं आणायचे होते. आई बाबा तर सकाळी विसरले. मग बाबा आणि मी गेलो होतो. तेवढ्यातच आम्हाला साप दिसला. तो पण अर्धा खाल्लेला होता, त्याला मुंगसाने. मग आम्ही शेतात पोहोचलो. सगळीकडे मस्त असं हिरवं हिरवं झालं होतं. छान असं पराठीसोबतच तुरही छान बहरलेली होती, वाढलेली होती. विहिरीचं पाणी पण खूप बऱ्यापैकी वरती आलं होतं. पक्ष्यांनी मस्त घरटंही बांधलं होतं. शंभूचा भाऊ शिव आणि त्याच्या आईला आम्ही शेतामध्ये आणले सध्या तरी. आणि मग मी मस्त अशा मोठ्या आंब्याच्या झाडाखाली गेले होते. हो, ते मोठ्या आंब्याचं झाड, ज्यापासून मी मस्त असा रस पण बनवला आहे आणि पिकवून ठेवलेला आंबा पण खाल्लेला आहे. खूप या झाडाला आरामात 150 ते 200 वर्ष तर आरामात पूर्ण झालेली असावं. मग बाबाजी इकडे डवरण्याचं काम चालू होतं, तर तोवर मग मी बेलपत्र तोडून घेतलं. माझं बेलपत्र तोडून झालंच होतं, तर मग म्हटलं असं मस्त बगीच्यामध्ये फिरा. तर मस्त संत्र पण खूप छान मोठी झाले होते. मग त्याच्यानंतर मग मी जांभळाच्या झाडाखाली गेले. ॲक्च्युली पेरू असतात, पण आमच्याकडे जाम पण म्हणतात. याच्या आधीचे बहरलेले छान मस्त असे जाम सगळे बंदराने खाऊन घेतले. मला तर काहीच मिळालं नाही खायला. मग रामफळच्या झाडाजवळ गेले, तर तिथे पण छान असे मस्त फुलं आले होते. मग मी फुल तोडून घेतले. आणि हे चंदनचं झाड आहे. मग सनसेट बघत बघत घरी यायला निघाले. तर असा होता मग माझा आजचा डे. बाय बाय.